आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. या प्रबोधन संमेलनाचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे ते आयोजन या ठिकाणी आमचे मामा काशीनाथजी गणपतराव वाटोरे हे मागच्या वर्षी याच तारखेला आपल्यामधून निघून गेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे उरलेलं कार्य आहे ते उरलेलं कार्य करण्यासाठी या ठिकाणी त्यांचे पंतू आपल्या समोर आलेले आहेत आणि त्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. सर्वप्रथम मी त्याला विनंती करतो की आजच्या या प्रबोधन संमेलनामध्ये माननीय विजयराव वाटोरे यांनी लिहिलेले आणि वारकरी प्रकाशनाने प्रकाशित केलेले महान आणि बौद्ध या पुस्तकाचे आपण या ठिकाणी प्रकाशन करणार आहोत. मी माननीय रामरत्नजी आंबेडकर व मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्या पुस्तकाचं प्रकाशन करावं. ₹20 आहे आणि या ठिकाणी ते विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा कार्यक्रम संपल्याच्या नंतर आपण हे पुस्तक विकत घेऊ शकता असे मी आपल्या या ठिकाणी सूचना करतो. हातला इकडे बघ. या ठिकाणी त्यानंतर धर्मसिंग गणेश वाटोळे या पद सोडलं जाते. आज आपण भव्य प्रबोधन संमेलनासाठी इकडे सगळे जमलेला आहोत. काशीनाथ गणपत वाटोळे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त भारत मुक्ती मोर्चाद्वारे आयोजित हे जे प्रबोधन संमेलन इथे जे आयोजित केलेलं आहे त्या आयोजित प्रबोधन संमेलनासाठी आपण इकडे सगळे जमलेलो आहात. त्या अनुषंगाने मी माझ्या वतीने, आंबेडकर कुटुंबियांच्या वतीने आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आदरणीय कालगतीत काशीनाथ वाटोळे यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि आजच्या या भव्य प्रबोधन संमेलनामध्ये जे विषय आपल्या समोर मांडण्यात आलेले आहेत ते म्हणजे 2 विषय आजच्या या संमेलनामध्ये आपल्याकडे ठेवण्यात आलेले आहेत. त्यातलं वारकरी आंदोलन आणि आंबेडकरी आंदोलनाचा काळ वेगळा असला तरी उद्देश मात्र एकच होता. या विषयावर प्रामुख्यानं महाराजांचं भाष्य झालेलं आहे. म्हणून या विषयाकडे जास्त न वळता पहिला जो विषय आहे म्हणजे पढे लिखे लोगों ने धोखा दिया, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका भाषणातील बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेलं एक त्यांचे उद्गार संमेलनामधलं हे जे भाष्य आहे या भाष्यावर आपल्याला काम केलं पाहिजे. आणि म्हणून सरांनी एक भला मोठा पातेल्यांचं ते उतरांड तुमच्या समोर मांडलं की कसं भलं मोठं पातेलं सगळ्यात खाली, त्याच्यानंतर सगळ्यात छोटं त्याच्यावर, त्याच्यानंतर सगळ्यात छोटं त्याच्यावर आणि सगळ्यात बारक एवढंसं तांब्या असतो तो वर, सगळ्यात टोकावर तो असतो. ही ब्राह्मणी व्यवस्था ही आजही आताही लागू आहे. तुम्हाला चित्र आत्ताचं महाराष्ट्राचं चित्र सांगतो. आताची इलेक्शन पार पडली, विधानसभेची इलेक्शन. 171 मराठा निवडून आलेले आहेत. 171 मराठा म्हणजे सगळ्यात मोठं भांड कुणाचं आहे? मराठ्यांचं आहे. त्यानंतर क्षत्रिय आणि वैश्य किती बोटावर मोजण्या इतपत असते. आणि त्यानंतर अजूनही 4-5 लोक या किंवा 10च्या आतमध्येच ब्राह्मण निवडून आलेले आहेत. पण आज या महाराष्ट्राचा
मुख्यमंत्री कोण आहे? देवेंद्र फडणवीस. म्हणजे मराठ्यांच्या मतांवर सगळ्यात मोठा जे उतरण आहे, सगळ्यात मोठं जे पातेल आहे त्याच्यावर एवढूस पातेल देऊन ठेवले. आणि आज आमचे बहुजनाचे निवडून आलेले लोक काय म्हणतात? एकनाथ खडसे काय म्हणतात? बहुजनांचा मुख्यमंत्री असायला हवा. म्हणजे आज आमचे मराठे निवडून येतात आणि त्यांच्यावर मुख्यमंत्री पद कुणाला मिळतं? हे सगळं आजही ही उतरंड आजही तशीच्या तशीच साबूत ठेवण्यात आलेली आहे, फक्त आपल्याला कळू देत नाही. आणि म्हणून ही उतरंड आपल्याला तोडली पाहिजे. आजही सरांनी जसा तो प्रेम दाखवला, आजही समता या देशामध्ये नाही. आजही समता या देशामध्ये प्रस्थापित झाली नाही. त्याचं कारण म्हणजे तुम्हा लोकांना वाटत असेल आपण भारतामध्ये लोकशाहीमध्ये नांदतो. ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान अर्पण केला 26 नोव्हेंबर 1949, 26 नोव्हेंबर 1949 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाला संविधान अर्पण करत होते. जसं मागे आपण बघितलं त्या मुलांनी एक नृत्य सादर केलं, त्याच्यामध्ये एका मुलाला संविधान अर्पण करण्याचं दृश्य आपल्याला दाखवलं. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी या देशाला संविधान अर्पण केला त्या अध्यक्ष भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मी कितीही उत्कृष्ट हा संविधान जरी बनवला असला तरी याला चालवणारी लोक जर नालायक निघाले तर हा संविधान काही कामाचा नाही. 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेब आंबेडकरांनी ही खंत व्यक्त केली. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून असे उद्गार का काढले? भारताची सर्वात महत्वाची घटना आणि भारतातील सर्वात विद्वान व्यक्ती असे उद्गार आपल्या अध्यक्ष भाषणामधून का काढतात? कारण बाबासाहेब आंबेडकरांना माहित आहे, मी कितीही उत्कृष्ट हा संविधान जरी लिहिला असला, बनवला असला, निर्माण केला असला तरी याला चालवणारी लोक ही नालायक आहे. आणि आजपर्यंत हा देश भारताच्या संविधानावर नाही तर मनुस्मृतीवर अजूनही धावत आहे. अजूनही मनुस्मृतीच लागू आहे या देशावर. केवळ आमच्या पुढे भारताचा संविधान आमच्या समोर उभं करतात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे हे जे वाक्य आहे, मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया, हे बाबासाहेब आंबेडकर का म्हणतात? बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळी शिक्षण घेतलं त्यावेळेस भारतामध्ये शिक्षण घेण्यामध्ये खूप अडचणी होत्या. त्यावेळी शिक्षण व्यवस्था आमच्यासाठी खुलीच नव्हती. त्या काळात ज्या काळामध्ये शिक्षण घेणं अवघड होतं त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं आणि त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या स्वातंत्र्याची लढाई लढली. आज असंख्य लोकांनी शिक्षण प्राप्त केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हक्क आणि अधिकार मिळवून दिले. आज या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला इतकं सोयीचं करून ठेवलेलं आहे, एखादा तरी हक्क आणि अधिकार आम्ही नवीन निर्माण करू शकलो. नवीन निर्माण करायचं तर सोडा, आम्ही जे हक्क आणि अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मिळवून दिले होते ते देखील साबूत करण्यापासून आम्ही आज त्याला राखीव ठेवू शकलो नाही. असे अनेक कायदे आज अनेक नेते मोठमोठ्या भाषणांमध्ये म्हणतात की संविधानाला हात लावला तर हात छाटून टाकू. आज संविधानाला हात न लावता असंख्य कलम या लोकांनी नष्ट केले आणि आज आपण ते वाचवण्यास असमर्थ ठरलो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे वाक्य आहेत या वाक्यांवर संमेलन घडवलेलं आहे. याच्यामध्ये सुरुवात करताना मी तुम्हा सर्वांना इकडे उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींना मातांना जाणीव करून देऊ इच्छितो की बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस 1919 ला साऊथ बोरो कमिटी या भारतामध्ये आले त्यावेळेस गांधी आणि नेहरूने अशी साक्ष दिली की केवळ 2च लोकांना मतांचा अधिकार मिळाला पाहिजे. केवळ 2च लोकांना. आणि 2 कोणती होती? एक जो 8वीच्या वर पास झालेला आहे, त्याच्याकडे सर्टिफिकेट आहे, 8वीच्या पुढे त्याचं शिक्षण झालेलं आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला मतांचा अधिकार मिळाला पाहिजे. आणि दुसरी व्यक्ती म्हणजे जो कर भरतो, जमिनीचा टॅक्स भरतो, इन्कम टॅक्स भरतो, त्यालाच मतांचा अधिकार. आणि जे राजे आहेत, संस्थानिक आहेत, त्यांना मतांचा अधिकार मिळाला पाहिजे. आणि ही माहिती ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली ती साक्ष या पद्धतीने दिली गेलेली आहे. आणि या पद्धतीने जर मतांचा अधिकार द्यायचा ब्रिटिश लोकांनी ठरवला तर आमच्या एकाही व्यक्तीला मतांचा अधिकार मिळणार नाही.
आमच्या एकाही व्यक्तीला मिळणार नाही आणि स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनाही मिळाला नसता. बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण जरी 8वीच्या वर असतंय तरी देखील दुसऱ्या अटीनुसार बाबासाहेब आंबेडकरांकडे टॅक्सची पावती दाखवण्यासाठी नव्हती, कारण तेवढा टॅक्स इन्कमच नसल्यामुळे इन्कम टॅक्स कुठून भरणार, प्रॉपर्टीच नसल्यामुळे प्रॉपर्टी टॅक्सची पावती कुठून आणणार. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर देखील उच्च शिक्षित असून देखील त्यांना देखील मतांचा अधिकार मिळणार नव्हता. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश लोकांकडे धाव घेतली आणि त्यांना सांगितलं, हा कायदा जर तुम्ही भारतामध्ये लागू केला तर आमच्या एकाही माणसाला मतांचा अधिकार मिळणार नाही. ब्रिटिशांनी बाबासाहेबांना विचारलं, गांधी आणि नेहरू आम्हाला सांगतात या 2-3 लोकांना मतांचा अधिकार मिळाला पाहिजे आणि तुम्ही सांगताय या अटींमध्ये आमच्या एकाही माणसाला मतांचा अधिकार मिळणार नाही, असं कसं काय, असं तुम्ही कसं म्हणू शकता. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मनुस्मृतीमुळे आम्हाला शिक्षण घेण्याचाच अधिकार नाही आणि शिक्षण घेण्याचा जर आम्हाला अधिकारच नसेल तर 8वी पास झाल्याचं सर्टिफिकेट आम्ही दाखवायचं कुठून. आणि मनुस्मृतीनुसार जर आम्हाला पैशाचं संघटन करण्याचा अधिकारच नसेल, मनुस्मृतीनुसार आम्हाला जर या देशामध्ये जमिनी घेण्याचा अधिकार आम्हाला नाकारण्यात आलेला आहे, जर आमच्याकडे जमिनी नाही, पैसा नाही, तर त्याच्यावरचा कर भरल्याची पावती आम्ही कुठून दाखवणार. आणि मग ब्रिटिश लोकांनी बाबासाहेबांना विचारलं, तुमच्या लोकांना जर मतांचा अधिकार द्यायचा असेल तर तो कसा काय दिला जाईल, तो कसा द्यायचा. एक पुरावा आहे, तो आम्ही दाखवू शकतो, तो म्हणजे आम्ही या देशामध्ये जन्म घेतलेला आहे आणि प्रत्येक वर्षी आमचं वय वाढतं, प्रत्येक वर्षी आमचं वय वाढतं आणि वयाचा आधार घेऊन प्रत्येक 21 वर्षाच्या व्यक्तीला मतांचा अधिकार तुम्ही द्या. आणि ब्रिटिश लोकांनी वयाचा निकष धरून प्रत्येक 21 वर्षाच्या व्यक्तीला, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, श्रीमंत असो किंवा गरीब असो, प्रत्येकाला मतांचा अधिकार मिळून दिला. हा बाबासाहेब आंबेडकरांनी मिळून दिलेला आमचा अधिकार आहे. मी मगाशी जे सांगितलं, आम्ही नवीन निर्माण करायचं तर सोडा, बाबासाहेब आंबेडकरांनी जे आमच्यासाठी केलेलं आहे ते देखील वाचवायला आम्ही आज असमर्थ आणि अपयशी ठरलेलो आहोत. कसं काय, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो मतांचा अधिकार मिळून आणून दिला, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर खुशीमध्ये घरी आले आणि घरात आल्यानंतर रत्तूंनी त्यांना खुशीचं कारण विचारलं. बाबासाहेब आंबेडकरांना रत्तूंनी विचारलं की आज स्वारी खुशीमध्ये कशी काय. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आज मी खूप मोठं काम करून आलो. रत्तू म्हणाले, तुम्ही तर नेहमीच मोठं काम करत असतात, आज असं कोणतं विशेष मोठं काम केलंय. बाबासाहेब म्हणाले, मी रस्त्यावरच्या एका सामान्य माणसाला आज राजा बनून आलेलो आहे, राजा बनून. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतांचा अधिकार तुम्हाला दिला, हे लाईनीमध्ये उभं राहून कुणाला तरी छप्पा मारून निवडून आणून देण्यासाठी दिला नाही, हे स्वतः राजा होण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा मतांचा अधिकार दिला. पण आम्ही आमच्या या मतांचा अधिकार आज कशासाठी विकत आहोत. हा मतांचा अधिकार आम्ही कशासाठी विकत आहोत. ज्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 0 डिग्रीच्याहून कमी तापमानामध्ये होते आणि जिथे दारू पिल्याशिवाय जीवन जगता येत नव्हतं, दारू पिल्याशिवाय जिवंत राहता येत नव्हतं, त्या देशात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दारूच्या एका थेंबाला स्पर्श नाही केला. आणि आज आम्ही आमचा मत कशासाठी विकतोय. आज आम्ही एकमेका सगळ्यात बसतात आणि काय म्हणतात, एकमेकांच्या ग्लासाला ग्लास आपटत म्हणतात, जय भीम काँग्रेस. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दारूच्या थेंबाला स्पर्श केला नाही. आणि आज आमच्या महिला, मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये फिरतो, आमचं महिलांची मतं कशी घेतात माहितीये, साड्या वाटप. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर PhD होऊन ज्यावेळेस भारतात येत होते, त्यांचा सत्काराचा कार्यक्रम मुंबईमध्ये ठेवला. मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवला आणि ही माहिती रमाईंना कळली. रमाईंना कळलं की बाबासाहेब आंबेडकरांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवला आणि मला तो सत्कार माझ्या डोळ्याने बघायचा, ही रमाईंनी इच्छा व्यक्त केली. रमाईंना बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार होताना स्वतःच्या डोळ्याने बघायचा होता, परंतु रमाईंकडे खूप मोठी अडचण होती. त्या सत्कारा प्रसंगी, त्या सोहळ्याला जाण्याकरिता त्यांच्याकडे एकही चांगली साडी नव्हती. जी साडी रमाईंनी नेसली होती ती 7 ठिकाणाहून फाटलेली होती आणि तिला 7 गाठी मारलेल्या होत्या. रमाई विचार करत होत्या की एका उच्च विभूषित व्यक्तीचा सत्कार आहे आणि त्याची पत्नी अशा फाटक्या अवस्थेमध्ये जावं हे रमाईंना योग्य वाटत नव्हतं. म्हणून रमाई चिंतेमध्ये
विचार करत होती की मला बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार होताना मला माझ्या डोळ्याने बघायचा आहे. आणि त्या चिंताग्रस्त अवस्थेमध्ये विचार करत होते की बाबासाहेबांचा सत्कार तर मला डोळ्याने बघायचा आहे, पण माझ्याकडे एकही चांगली साडी नाही. आणि रमाईला त्यावेळेस आठवतो की छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करते वेळेस एक फेटा त्यांना नेसला होता. एक फेटा त्यांना नेसलेला आहे आणि तो फेटा मी व्यवस्थित घडी करून पेटीमध्ये ठेवलेला आहे. रमाई ती पेटी उघडतात, तो फेटा काढतात, तो फेटा स्वतःभोवती गुंडाळतात आणि सत्कार जिथे सुरू आहे त्या ठिकाणी जाऊन लपून छपून, समोर येऊन देखील नाही, लपून छपून बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार ते बघतात. बाबासाहेब आंबेडकरांची नजर संपूर्ण समाजावर आहे, संपूर्ण देशावर आहे. त्या गर्दीत ते ओळखतात की रमाई लपून छपून झाडामागे लपून लपून माझा सत्कार बघते. बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण झाल्यानंतर, सत्कार झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर खाली उतरतात आणि रमाईच्या दिशेने जातात. बाबासाहेब आंबेडकर रमाईंना प्रेमाने रामू या शब्दाने बोलवायचे, रामू या नावाने हात मारायचे. बाबासाहेब आंबेडकर रमाईंच्या दिशेने जातात, रमाईंचा हात आपल्या हातामध्ये घेतात आणि रमाईंना म्हणतात की रमाई, रामू, मला जर का तुझ्या एकटीचा संसार करायचा झाला असता तर तुम्ही सोन्यासारखा केला असता. जर का मला तुझ्या एकटीचा संसार करायचा झाला असता तर तुम्ही सोन्यासारखा केला असता, परंतु मला या समाजाचा संसार उभा करायचा आहे म्हणून मी तुला न्याय देऊ शकतो ना. आणि आज आमच्या महिलांची मतं कशावर विकली चाललंय? साड्यांवर. आज बाबासाहेब आंबेडकरांमुळे, रमाईंमुळे, रमाईंच्या त्यागामुळे आमच्या घरामधल्या कबोर्डमध्ये, आमच्या घरातल्या कपाटांमध्ये ओसंडून मारतील एवढ्या साड्या आल्या. कुणामुळे आल्या? रमाईंमुळे आल्या, बाबासाहेबांमुळे आल्या. कशासाठी? हे जे अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मिळवून दिलेले आहेत, किमान ते तरी आपण साबूत ठेवले पाहिजे. आणि म्हणून असंख्य बाबासाहेब आंबेडकरांचे जे जे उर्वरित राहिलेले कार्य आहे ते कार्य आपल्याला केलं पाहिजे. मग ते काय केलं पाहिजे? किमान आपली जी बाबासाहेब आंबेडकरांनी मिळून दिलेलं आहे किमान ते तरी वाचवलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या स्वखर्चातून काही तरुण परदेशामध्ये शिकायला पाठवले. परदेशामध्ये शिकून आल्यानंतर ही तरुण भारतामध्ये आली. भारतामध्ये आल्यानंतर या तरुणांनी लग्न केलं, संसार केली, मोठ्या मोठ्या पदावर गेले, पण कधीही चळवळीकडे लक्ष दिलं नाही, कधीही दिलं नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया. ज्या समाजात 10 डॉक्टर, 20 इंजिनियर, 30 वकील निर्माण होतील त्या समाजाकडे कोणीही वाकड्या नजरेने बघू शकत नाही अशी धारणा होती. आज आमच्या समाजात 10 लाख डॉक्टर्स आहेत, 20 लाख इंजिनियर्स आहेत, 30 लाख वकील आहेत. समाजाकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही असं आपण म्हणू शकतो का? समोर काय आमच्या? खैरलांजी आहे, जवखेडा आहे, सोनाई आहे. हे कशासाठी? हे कशामुळे झालं? कारण ह्या शिकलेल्या सवरलेल्या लोकांनी चळवळीकडे कधी लक्ष दिलं नाही. ज्या समाजात 10 डॉक्टर, 20 इंजिनियर असतील त्या समाजात कोण जर वाकड्या नजरेने बघू शकत नाही अशी जर धारणा असेल तर आज आमची संख्या लाखात गेली तरी देखील आमच्या समाजावर, आता समाज आणि जातीत पण आपल्या लोकांना कळलं पाहिजे समाज म्हणजे काय, जात म्हणजे काय. कारण आमची लोक काय करतात? सकाळी उठतात, गावामध्ये जातात, एकाच माणसाला पकडतात, त्याच्याच जातीतल्या माणसाला पकडतात आणि सांगतात आपल्याला समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे जातात एकाच जातीमध्ये आणि नाव घेत आहेत समाजाचं. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना एका जातीपुरतं मर्यादित करून ठेवलं, एका जातीपुरतं मर्यादित करून ठेवलं. आणि बाबासाहेब आंबेडकर किंवा बुद्धांचा तर शब्द नाही, आम्ही नवीन शब्द बाबासाहेब आंबेडकरांना दिलो. काय दिले? दलित म्हणतो मी. दलित हा शब्द कुठून आला मला माहिती नाही, पण बाबासाहेब आंबेडकरांनी दलित शब्दाचा प्रयोग पूर्ण आयुष्यामध्ये कधीही केलेला नाही. आम्ही काय निर्माण केलं? दलित निर्माण केलं. दलित चळवळ, आमचे साहित्य पण दलित असतात. दलित या शब्दाचा अर्थ होतो घाणेरडा, पिचलेला, जो असंख्य वर्ष घाणीत राहतो त्याला म्हणतात दलित. आणि हे सगळं आम्ही नव्यानं दिलं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही दलित शब्द वापरला नाही.
शेड्यूल कास्ट वापरला, डिप्रेस क्लास वापरला, ऑपरेस मासेस वापरला, ॲबओरिजिनल वापरला. हे मगाशी जे मूल निवासी वगैरे म्हणत होते, ॲबओरिजिनल म्हणजे मराठीमध्ये मूल निवासी. बाबासाहेब आंबेडकर इंग्लिशमध्ये म्हणतात ॲबओरिजिनल, ते लोक मराठीत मूल निवासी म्हणतात. हे शब्द जे बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेले शब्द ते आपण पुढे नेले पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही एका जातीपुरतं काम केलेलं नाही. आम्हा सर्वांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह केला आणि तो सत्याग्रह झाल्यानंतर मनुस्मृती जाळली हेही आम्हाला माहिती. मनुस्मृती कुठे जाळली तर रायगडाच्या पायथ्याशी जाळली हेही आम्हाला माहिती. पण बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती रायगडाच्याच पायाशी का जाळली? बाबासाहेब आंबेडकरांना जर मनुस्मृती जाळायचीच होती, मुंबईला जाळता आली असती, नागपूरला जाळता आली असती, उमरखेडला जाळता आली असती. भारताच्या महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना मनुस्मृती जाळता आली असती. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी ही मनुस्मृती रायगडाच्याच पायाशी का जाळली? कारण या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना या मनुस्मृतीमध्ये लिहून ठेवलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्याचा अधिकार नाही. आणि मनुस्मृतीमध्ये लिहून ठेवल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या देशातील ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डाव्या पायाच्या अंगठ्याने त्यांचा राजतिलक करून केला. आमच्या राजाचा अपमान झाला आणि या अपमानाचा बदला घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुस्मृतीचं दहन रायगडाच्या पायाशी नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी जाळून घेतलेलं आहे. हे नातं आहे आमचं आणि शिवाजी महाराजांचं, हे नातं आहे आमचं आणि ओबीसींचं. मगाशी अंग्रेज ढवळेंनी सांगितलं की पंजाबराव देशमुख धसा रडले होते का? कारण पंजाबराव देशमुख बाबासाहेब आंबेडकरांकडे विनंती करण्यासाठी गेले होते की तुम्ही जे संविधान सभेवर निवडून गेलेला आहात, संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष आहात, त्या मसुद्यामध्ये ओबीसीसाठी आमच्यासाठी हक्क आणि अधिकार आमच्यासाठी द्या. हे विनंती करण्यासाठी पंजाबराव देशमुख बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी गेले होते आणि बाबासाहेब आंबेडकरांकडे विनंती करण्यापूर्वीच बाबासाहेबांनी ती तरतूद करून ठेवली होती. हे ज्यावेळेस त्यांना कळलं त्यावेळेस ते ढसाढसा रडले होते. सांगायची गरज लागली नव्हती की ओबीसीची करा म्हणून. 340वा कलम अगोदर ओबीसीना दिला, मग 341 आणि 42 एससी आणि एसटी ला दिला, आधी ओबीसीना दिलेला. आणि हे वारकरी आंदोलन बुद्धाच्या काळामध्ये, बुद्धानंतर जी प्रतिक्रांती झाली, आजही आपण प्रतिक्रांतीच्या स्टेजमध्ये आहोत, प्रतिक्रांतीच्या स्टेजमध्ये आहोत. आणि बुद्धाची क्रांती नष्ट करण्यासाठी या देशामध्ये प्रतिक्रांती झाली. पुष्यमित्र शुंग आणि त्याच्यानंतर ते झालेली पूर्ण बुद्धिझमची विल्हेवाट, ही सगळे वारकरी आंदोलन जे आहे हे वारकरी आंदोलन दुसरं तिसरं काही नसून हे बुद्धाची तत्व सांगणारं आंदोलन आहे. कारण बुद्धानंतर आणि ज्या असंख्य भिक्खूंची कत्तली करण्यात आल्या, त्यांच्या मुंडके कापण्यात आली आणि या देशामध्ये फतवा निघाला, जो कोणी बुद्धाचं नाव घेईल त्याला मारण्यात येईल. आणि बुद्धाचं नाव न घेता बुद्धाची तत्व आमच्या या वारकऱ्यांनी या देशामध्ये बुद्धाचं आंदोलन चालवलं. आमच्या बहुजनांचे नाव बघा काय, चोखा महान, धनाची मांग. मी मागाशी नोट करत होतो तुमच्या बोलण्यातून, धनाची मांग आहे, चोखा महार आहे, गोळा कुंभार आहे, म्हणजे जात लावून ठेवलेले. हे म्हणजे आमच्या बहुजनातले वारकरी. आता ब्राह्मणांचे वारकऱ्यांचे नाव बघा काय आहे. ज्ञानेश्वरांना काय म्हणतात? माऊली. ज्ञानेश्वर माऊली, चोखा महार. म्हणजे त्यांची माऊली आहे, ते आमचे सगळं सर्वस्व आहे. आजही या देशामध्ये अजून एक वाक्य प्रचलित आहे, होता जीवा म्हणून वाचला शिवा. हे सगळ्यांना माहिती, सगळे अभिमानाने म्हणतात, होता जीवा म्हणून वाचला शिवा. जीवाजी म्हटलं तर काय होत, शिवाजी म्हटलं तर काय होत, होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. पण नाही, आमचा यांना एकही उल्लेख करायचा आणि त्यांना माऊली बनवायचं. आम्ही लोकांनी, आमच्या या बहुजनांनी इतिहास घडवला पण इतिहास लिहिला नाही. कारण लिहायची आम्हाला
त्यावेळी सूटच नव्हती, लिहिण्याचा आम्हाला अधिकार नव्हता. मग हा लिहिला कोणी? ज्यांनी कधीही इतिहास घडवला नाही, ज्यांनी कधीही तलवार हातात घेतली नाही, ज्यांनी कसली चळवळ केली नाही, त्या लोकांनी इतिहास लिहिला आणि तो आपण वाचला. आज आम्ही पडे लिखे नाही, लिखे पडे झालेलो आहोत. जे लिहिलेलं आहे ते वाचतोय. तर्क, बुद्धिझम तर्कावर आधारित आहे. तर्क करायचं आम्हाला बुद्ध शिकव. बुद्ध स्वतः सांगतात की मी जे सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवू नका, तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर आधी ते घासून बघा आणि मगच तुम्ही ते स्वीकार. म्हणजे बुद्ध स्वतः सांगतात की मी सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि म्हणून हे तर्कावर आधारित आपल्याला हे सगळं केलं पाहिजे. आणि म्हणून आजचे जे विषय होते म्हणजे पढे लिखे लोगों ने धोखा दिया, मी आजच्या या प्रसंगी जास्त बोलणार नाही, कारण आधीच 2-2:30 वाजलेले आहेत. मलाही मुंबईला रवाना व्हायचंय आणि हे जे विषय या ठिकाणी ठेवलेले आहे, खूप लहान लहान मुलंही या ठिकाणी मोठ्या प्रेरणेने काम करत आहेत. मोठ्या प्रेरणेने लहान मुलंही या चळवळीमध्ये काम करत आहेत. तर मुलांसाठी मी सांगतो की बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी 4थी मध्ये होते, बाबासाहेब आंबेडकर 4थी मध्ये असताना वर्ग भरलेला होता आणि वर्ग भरलेला होता त्यावेळेस गुरुजींनी एक फळ्यावर कोडं लिहिले, एक प्रश्न लिहिला गणितातला प्रश्न मांडला आणि प्रश्न मांडल्यानंतर वर्गाला विचारलं की या प्रश्नाचं उत्तर कुणाला आहे. त्यावेळी छोट्या भीमाचा हात वर गेला आणि छोट्या भीमाला गुरुजींनी ते फळ्यावर प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी आमंत्रित केले. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्यावेळेस भीमा होतं. आपल्या जागेवरनं उठले आणि जसंही त्या फळ्याच्या दिशेने जाऊ लागले, फळ्याच्या दिशेने गेल्या गेल्या सगळी मुलं उठून उभी राहिली. उठून उभं राहिल्यानंतर सगळी मुलं गुरुजीकडे गेल्या आणि गुरुजीला धमकावून सांगितले की खबरदार जर भीमाने फळ्याला हात लावला, खबरदार जर भीमाने फळ्याला हात लावला तर त्या फळ्याच्या मागे आमचे डबे, खाण्याचे डबे ठेवलेले आहेत. पण भीमाने जर त्या फळ्याला हात लावला तर आमचे जेवण बाटेल, आमचे डबे बाटतील. आणि छोट्या भीमाला ते उत्तर, ते कोडं सोडवता आलं नाही. परंतु आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर एवढा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केला की भारताला पडलेलं संविधानाचं कोडं, भारताला पडलेलं खूप मोठं कोडं होतं की या देशाला संविधान कोण निर्माण करून देईल. ते कोडं बाबासाहेब आंबेडकरांनी मोठं झाल्यानंतर सोडवलं आणि या देशाला संविधान निर्माण करून दिलं. आणि आपल्याला केवळ एवढंच वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं, एवढं सहज सोपे नाही. याच्यासाठी असंख्य कष्ट बाबासाहेब आंबेडकरांना घ्यावे लागले. बाबासाहेब आंबेडकर या देशाचे संविधान करते होऊ नये म्हणून असंख्य षडयंत्र या देशामध्ये झाले. बाबासाहेब आंबेडकर या संविधान सभेवर निवडून जाऊ नये म्हणून गांधी आणि नेहरूने सरदार वल्लभभाई पटेलला कामाला लावलं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर जबाबदारी सोडली की बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेवर निवडून येता कामा नये. आणि याचा ज्यावेळेस त्यांनी आढावा घेतला, सरदार वल्लभ पटेल यांना बोलावून घेतलं आणि बोलावून घेतल्यानंतर विचारलं की बाबासाहेब आंबेडकर संविधान सभा 6 तालुक्यांच्या एका भागातून, त्या कॉन्स्टिट्युएन्सी मधनं, मतदारसंघातून बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणलं आणि निवडून बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर पाठवलं. संविधान सभेचं ज्यावेळी कामकाज सुरू झालं, कामकाज सुरू झाल्यानंतर एक प्रस्ताव तिकडे नेहरूने ठेवला, एक वादग्रस्त प्रस्ताव तिथे ठेवला आणि त्या प्रस्तावावर इतकं प्रचंड गदारोळ झाला. जसं आज तुम्ही टीव्हीवर बघता संसदेमध्ये त्याची मारामारी सुरू असते. बाकी सावंत काय म्हणते, माझा नाच ठेवा तिथे म्हणजे सगळे शांत राहतील. याच्यासाठी संसद भवनाचा आता वापर होणार. त्या संसदेमध्ये इतका गदारोळ सुरू झाला, अक्षरशः खूप मोठे भांडणं तिथे सुरू झाली. आणि त्या भांडणाच्या प्रसंगात डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं की बाबासाहेब आता तुम्ही बोला. डॉक्टर B.R. आंबेडकर तुम्ही बोला. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस आपल्या जागेवरनं उठले. बाबासाहेब आंबेडकर 193 पैकी एक साधारण सदस्य होते, साधारण सदस्य. त्यांचा बोलण्याचा वेळ फक्त 10 मिनिटं, तेही 3 दिवसांनी यायचे. 3 दिवसांनी फक्त 10 मिनिटं. आणि त्या गोंधळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा वेळ नसताना, त्यांचे तो दिवसही नसताना त्यांना बोलायला लावलं. बाबासाहेब आंबेडकर आपल्या जागेवरून उठले. उठल्यानंतर ते
भाषणातूनच म्हणाले की आज माझा वेळही नसताना, आज माझी कसली तयारी नसताना तुम्ही माझं नाव घेतलं. ब्रिटिश लोकांनी नेहरूला सांगितलं आणि नेहरूला बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा संविधान सभेवर निवडून आणावं लागलं आणि मग पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकर या देशाचे संविधान कर्ते होऊ शकले. आणि जशीही संधी बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली त्यांनी सर्वात प्रथम काम केलं. ही जी मनुवादी लोक होती, मनुस्मृती होती, ती एका क्षणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी नष्ट केली. काय लिहिलं कायदा आर्टिकल 13, काय लिहिलं त्याच्यामध्ये? यापूर्वी या देशामध्ये जी कोणते कायदे लागू होते ते सगळे एका क्षणामध्ये नल अँड वॉइड अवैध घोषित होता. म्हणजे मनुस्मृती एकाच लाईन मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी नष्ट केली आणि आर्टिकल 14 मध्ये पुन्हा लिहायचे की संपूर्ण आयुष्य बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसच्या विरोधात घालवलं आणि आमचा समाज काँग्रेसच्या दारामध्ये आजपर्यंत काँग्रेसच्या दारामध्ये होता, आजही आहे. आज या दारातनं काढतात बीजेपी आणि RSSच्या दारामध्ये नेऊन ठेवतात. हे चित्र निर्माण कसं झालं? तुम्हाला 56-57ची गोष्ट सांगतो. 57 ज्यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 3 ऑक्टोबरला स्थापन झाली, त्या लोकांमध्ये जा, कोणत्याही दुकानदाराला विचारा ते रिपब्लिकन पार्टी म्हणजे कोणाचा पक्ष? ते म्हणतील दलितांचा पक्ष. बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास करून हा रिपब्लिकन शब्द घेतला, कारण हा सर्वसमावेशक होता, सगळ्या प्रजेचा शब्द होता. आज आम्ही त्याला एका जातीपुरतं करून टाकले. हे आमचं योगदान आहे. ओबीसी मराठा म्हणतात तेव्हा तुम्हीच आम्ही मर्यादित करून ठेवलो. आणि आता आमची लोक हे दलित शब्द दिल्यानंतर अजून नवीन घोषणा देण्यात अजून पटाई झालेली आहे. बुद्धांना आव्हान केलं, बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय. आमचे नेते आज अजून बुद्धाच्या पुढे गेले आहे. दलितों की बेटी म्हणणारे मी आता नवीन एक नारा दिला, सर्वजन हिताय आणि सर्वजन सुखाय. त्या बुद्धांना कळलं नव्हतं की सर्वजन हिताय आणि सर्वजन सुखाय. बुद्धांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय नारा दिला. आम्ही बुद्धापेक्षा ग्रेट मोठे महान झालेलो आहोत. सर्वजन हिताय आणि सर्वजन सुखाय देतात. हे सगळं आम्ही निर्माण केलं. हे सगळं आम्ही आज या चळवळीचं योगदान आमचं हे आहे. बहुजनांचं आम्ही सर्वजन केलं. आम्हाला तेवढी आमची आज पात्रता गेलेली आहे की बुद्धाच्याही पुढे आम्ही गेलो. आणि म्हणून हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांना या काँग्रेसला खाली खेचण्यासाठी सत्यशोधक मधुकर महाराजजी हेही उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि इथे मोठ्या संख्येने आपण देखील या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल आपलेही आभार. आपण माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय गुरु. आंबेडकर यांना सुपूर्द करेल. आपला सर्वांचा या ठिकाणी नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये जे काही नियम मशीनचा वापर करण्यात आला त्याबद्दल निवासी नायक दैनिकामध्ये छापून आलेले आहेत. ते पेपर या ठिकाणी उपलब्ध आहेत. ज्यांना कोणाला घ्यायचं त्यांनी हा बोला ना. विक्रीसाठी ठेवण्यात आलेला आहे. दुसऱ्या स्टेजवर अतिरिक्त माणसांनी एवढे ज्यांना कोणाला लागेल त्यांनी कृपया घ्यावेत. या ठिकाणी या ठिकाणी महाराज बौद्ध या पुस्तकाचा प्रकाशन गोखले राणा
भोजनाची व्यवस्था विजय काशीनाथ वाटोळे यांच्या घराकडे केलेली आहे. कृपया भोजनासाठी उपस्थित मूल्यवान ताट लावून द्यायला जा एकदम शेवटला. बाबा तिकडे आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.